ठाण्यातून आहे। ठाण्यातील गावदेवी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागली होती। दुकानाचं मोठं नुकसान झालेलं आहे। घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलंय। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अजून तरी कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये। ठाण्यातील गोखले रोड स्टेशन परिसरातील असणाऱ्या 7 ते 8 इमारतीच्या खाली पाहिलं तर मोठं कपड्याचं दुकान आहे, पॅराडाईज टॉवर आहे आणि याच ठिकाणी प्राचीचं जे कपड्याचं दुकान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग जे ते सकाळी 6 वाजता लागलेली आहे। अजून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे ते या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने केलं जातं। पाहिलं तर फायरच्या 5 अग्निशमनच्या बंब गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। पाहिलं तर आग कशामुळे लागली तर याचं देखील कारण अस्पष्ट आहे, मात्र शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर याच पूर्ण पॅराडाईज टॉवरमध्ये पूर्णतः इमारतीमध्ये जास्तीत जास्त कमर्शियल गाड्या आहेत, दुकानं आहेत, ऑफिसेस आहेत। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता प्राचीचं दुकान असेल, या कपड्याचं दुकान असेल, त्यासोबत बाजूच्या आजूबाजूचे दुकान आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अग्निशमन दलाच्या वतीने, आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम हे सुरू आहे। पाहिलं तर या ठिकाणी आता JCBच्या सहाय्याने पूर्णतः या ठिकाणची जे प्राचीचं दुकान आहे हे पूर्णतः तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे। कपड्याचं दुकान पूर्णतः तोडत आहेत। या ठिकाणी आग निश्चितच गणेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।